या भारत देशातली न भूतो न भविष्यती अशी ऐतिहासिक कर्जमाफी करून सर्वसामान्य शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा करणारे सन्माननीय संघर्ष योद्धा, लोकशाहीच्या बचावासाठी या वयातही तितक्याच संघर्षानं पेटून उठणारे संघर्ष योद्धा सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। आणि या निमित्तानं सन्माननीय धाराशिवचे खासदार सन्माननीय ओमराजे निंबाळकर या नगरीचा ढाढ आवाज यांचंही आगमन इथं झालेलं सन्माननीय ओमराजेंचंही मी सन्मानपूर्वक स्वागत करते। आणि ज्यांच्या प्रचारार्थ या जाहीर प्रचार सभेला आपण सुरुवात करतोय असे आपल्या सर्वांचे या भागाचे फिक्स आमदार सन्माननीय राहुल भैया मोटे साहेब, जोरदार टाळ्यांनी आपण राहुल भैया मोटे साहेबांचं स्वागत इथे करूयात। आणि भैयांसोबत उपस्थित असलेल्या सगळ्याच महाविकास आघाडीच्या प्रेमींचं मी मनपूर्वक इथं स्वागत करते। आणि या निमित्तानं उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं मी स्वागत करताना विनंती करते सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय रणजितजी ज्ञानेश्वर पाटील साहेब यांनी या प्रसंगी आपलं मनोगत इथं व्यक्त करावं। सन्माननीय महाराजांना विनंती आपण कृपया या ठिकाणी करावं। या निमित्तानं आता सन्माननीय रणजितजी ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचं मी मनपूर्वक इथं स्वागत करते। याचबरोबर या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सर्वच मान्यवरांचं मी इथं स्वागत करताना महाविकास आघाडीच्या या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ या जाहीर प्रचार सभेला इथं ओमराजे निंबाळकर साहेब, सन्माननीय या भागाचे फिक्स आमदार सन्माननीय राहुल भैया मोटे साहेब आणि जिल्हा प्रमुख सन्माननीय रणजितजी पाटील साहेब आपण तिघांनीही सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं स्वागत, त्यांचा यथोचित सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते। सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या मनगटामध्ये बळ देणारे, ज्या मातीत एक दाणा टाकला की त्याचे 1000 दाणे उगवण्याची हिंमत शेतकरी बांधवांच्या मनगटात आहे आणि अशा मनगटामध्ये नेहमीच बळ देणारे या देशाचे जाणते राजे, भारताच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कर्जमाफी करून शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा करणारे संघर्ष योद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय पवार साहेबांचं स्वागत इथे आपण करूयात। आणि या निमित्तानं मी उपस्थित असलेले सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत करते। याच निमित्तानं उपस्थित असलेल्या मंचावरील सगळ्याच मान्यवरांचंही मी पुन्हा एकदा सन्माननीय महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदानी तोफ कराळे सर यांचंही आगमन झालंय। कराळे सरांचंही स्वागत या निमित्तानं कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय। मंचावरती राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय शेखरजी घोडके साहेब आणि त्यांची सर्व टीम यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय पवार साहेब यांचा सन्मान होतोय। सन्माननीय पवार साहेबांचं स्वागत या ठिकाणी होतंय। आणि आपल्या सर्वांना मी विनंती करते, खास आपल्या सर्वांना भेटीसाठी उपस्थित असलेले या भागातल्या मुजूरशाहीला, या भागातल्या हुकुमशाहीला मोडीत काढण्यासाठी आणि महाराष्ट्राला भिकेला लावतो असं सांगणाऱ्यांना त्याची अवकात दाखवण्यासाठी सन्माननीय शरद पवार साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। आणि अशा आपल्या या लाडक्या नेत्यांचं स्वागत आपण करतोय। सन्माननीय पवार साहेबांचा यथोचित सन्मान इथं होतोय। अॅडव्होकेट हनुमंतजी वाघमोडे, अॅडव्होकेट सुधीश देवकते, सन्माननीय बप्पा काळे सरपंच ढगपिंपरी, धनंजय हांडे, गडदेदेव, भारतजी डावकले आणि संतोषजी भिसे या सगळ्यांच्या वतीनं सन्माननीय पवार साहेबांचा सन्मान संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं इथं संपन्न होतोय। सन्माननीय साहेबांना विनंती आहे त्यांनी आपला हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। महाविकास आघाडीचे या भागाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय राहुल भैया मोटे साहेब आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी या जाहीर प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करताना या कार्यक्रमाची सुरुवात आपण मनोगतानं करणार आहोत। मी विनंती करते श्री कराळे सरांनी या प्रसंगी आपलं मनोगत इथं सुरू करावं आणि आपल्या या सभेलाही सुरुवात करावी। मी विनंती करते कराळे सर यांनी सुरुवात करावी।
या बाजूला कोणीही थांबू नका. मी पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती करते. कराळे सर बोलणार आहेत त्याच्या अगोदर कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या स्मृतीस या ठिकाणी श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात होईल. स्वतः साहेब त्या ठिकाणी हार घालतील. आणि मी सर्वांना विनंती करते, ज्यांच्या विचारानं, ज्यांच्या संस्कारानं आणि ज्यांच्या कार्यानं आपल्याला परांडा विधानसभेमध्ये विकास साधायचा आहे, असे आपल्या सर्वांचे आदरास्थान आणि श्रद्धास्थान असलेले स्वर्गीय ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेब यांच्या चरणी नतमस्तक होत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आपण आजच्या या सोहळ्याची सुरुवात इथं करणार आहोत. आदरणीय पवार साहेब स्वतः ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण इथं व्यक्त करतायत आणि आजच्या या सभेला इथं सुरुवात करतायत. ज्यांच्या विकास, विस्तार आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या निकषावर समाज विकासाचा एक नवा अध्याय घालून देताना सन्माननीय ज्ञानेश्वर तात्यांनी इथला विकास साधला, अशा तात्यांच्या या स्मृतींना अभिवादन करत आपण आजच्या या जाहीर प्रचार सभेला इथं सुरुवात करतोय. आणि या निमित्तानं आदरणीय पवार साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय तात्यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करतोय. आणि यानंतर आपण या जाहीर प्रचार सभेला सन्माननीय कराळे सरांच्या मनोगतानं सुरुवात करतोय. हे बघा, या बाजूला उभे असलेले प्लीज हात जोडून कळकळीची विनंती आहे, खाली बसा, नाही तर तुम्ही समोर जाऊन बसा प्लीज. आपल्याला पवार साहेबांना ऐकायचंय. तुम्ही जर गडबड गोंधळ केलात तर कार्यक्रमामध्ये त्यांचा आवाज नाही येणार. सगळे शांत बसा आणि सहकार्य करा. कराळे सरांना विनंती आहे, सुरू करावं. हॅलो 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 गद्दार ज्या माय माऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. हॅलो हॅलो हा. ज्या महामानवाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या गद्दार खेकड्यांना समुद्रात टाकण्यासाठी इथं आदरणीय पवार साहेब आलेले आहे. जे गद्दार सुरत मार्ग गुवाहाटी गेले आणि गोवा मार्ग येऊन सरकार स्थापन केलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आदरणीय पवार साहेब राहुल भैयांच्या प्रचारार्थ इथे आलेले आहे. त्यासोबत आपल्या मतदारसंघाचे आदरणीय खासदार ओमराजे निंबाळकर आणि तुम्हा सर्व तमाम इथे जमलेले महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि जमलेल्या सर्व जनतेला मी आदरपूर्वक नमस्कार करतो. साहेब इथे आल्यावर मला असं कळलं आणि मी इथं रस्ते वगैरे पाहिले, अख्खा धिंगाणा या मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यात या गद्दारांनी करून ठेवला आहे. आणि स्वतः आरोग्यमंत्री असून एकही दवाखाना इथं आणला नाही असे इथले स्थानिक लोक सांगून राहिले. त्याच्यानंतर इथं राहुल भैयाच्या वडिलांनी शीना कोळेगाव प्रकल्पाची पायाभरणी केली, संगमनेरचा प्रकल्प पूर्ण केला, अनाळा उपसा सिंचन प्रकल्प केला, 33 केवीचे वीज प्रकल्प केले. या सर्वाचा फायदा आपल्या मतदारसंघात राहुल भैयाच्या माध्यमातून झाला. पण मागच्या आपण सर्व जमलेले इथं शेतकरी कामगार बंधू आहे. इथं या तुम्ही थोडेसे शांत बसा. आपण सर्व शेतकरी इथं जमलेलो आहे. आता तुम्ही पाहून राहिले असाल का आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व शेतमालाच्या किमती काय. सोयाबीनचा हमीभाव 4,892 रुपये आहे आणि सोयाबीनचा मार्केटमध्ये रेट आहे 3200 आणि 3500 रुपये. जेव्हा शेतकऱ्याला कापूस पिकते तेव्हा हे मोदी सरकार ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेतून कापसाच्या गठांनी बोलवते. आताच नरेंद्र मोदी सरकारनं 22 लाख
कापसाच्या गठाणी बनवण्याचे टेंडर पास केलेले आहे आणि आपल्या शेतकऱ्याच्या कापसाचे भाव पाडण्याचं काम या दाढीवाल्या सरकारनं केलं आहे. आणि मोदी सरकारनं एवढा सत्यानाश या देशाचा केला साहेब का मोदीनं हे लक्षात ठेवा का रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंड म्हणजे बायकोच्या गळ्यातलं डोरलं असते आणि ते डोरलं कोण विकते? एखाद्या दारू पिणाऱ्या बेवड्याला सगळी समजते का हे बायकोच्या गळ्यातलं डोरलं विकायचं नाही. मोदी सरकारनं कोरोनाच्या काळापासून तर आतापर्यंत रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंड एक वेळा 28,000 करोड, एक वेळा 76,000 करोड, एक वेळा बयाच संसदेत लढले तर आपल्या मागून 98,500 करोड रुपये काढून घेतले. जर उद्या देशातल्या बँका डुबल्या, जर उद्या देश डबघाईला आला तर आता आपल्यापाशी काही नरेंद्र मोदीनं ठेवलं नाही. उद्या आपल्याला कटोरं घेऊन फिरायचं काम या नरेंद्र मोदीनं आपल्यावर आणून ठेवलं आहे. हे जे गद्दाराचं सरकार आलंय मिंदे सरकार, या सरकारनं या देशातल्या पोरायले बेरोजगार करायचं काम केलं. नागपूरले मोठा प्रोजेक्ट होणार होता मिहानमध्ये टाटा एअरवेजचा. आता दिवाळीच्या 2 दिवस अगोदर स्पेनच्या राष्ट्राध्यक्षाला घेऊन गुजरातमध्ये टाटा एअरबसच्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. आपल्या गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्याचे पोरं इंजिनियर झालेले, ITI झालेले, पॉलिटेक्निक झालेले पोरं तिथं लागले असते. पण हे लक्षात ठेवा या पोट्याले लग्न फिरवण्याचं काम, बेरोजगार ठेवण्याचं काम या शिंदे सरकारनं केलं. बरं या एकच प्रोजेक्ट नाही, सिंधुदुर्गमध्ये आता पाणबुडीचा प्रकल्प होता, पाणबुडी पर्यटनाचा, तोही गुजरातले नेला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो वेदांता फॉक्सकॉन नावाची मोठी कंपनी शेअर मार्केट, वेदांता फॉक्सकॉन नावाची मोठी कंपनी जे सेमी कंडक्टर बनवते ते कंपनी 1,76,000 करोडची महाराष्ट्रात होणार होती. जेव्हापासून हे सरकार आलं ह्या प्रोजेक्ट गुजरातला गेला. 2 लाख पोरायले बेरोजगार करायचं काम या सरकारनं केलं. आमच्या लाडक्या बहिणी आहे इथं, या लाडक्या बहिणीले 1,500 रुपये द्यायचे कबूल केलं. आता तुम्हाला सांगतो या लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये सरकार कवा काढून घेईन याचा काही नियम नाही. आणि लाडक्या बहिणीले 1,500 रुपये दिले. नरेंद्र मोदींना 2014ला सांगितलं होतं मी स्विस बँकेतून ब्लॅक मनी आणीन 100 दिवसात. घंटे नाही आणला, एकही रुपया आणला नाही. आणि 15 लाख प्रत्येकाच्या अकाउंटवर येईन म्हणे. किती लाख? 15 लाख. आमच्या लाडक्या बहिणीले तुम्हाला 15 लाखावरून 1,500 रुपयावर आणलं ना. मग आता हे 1,500 रुपये जे तुम्हाला दिले तर हे कवाई वापस मागू शकते त्याचं उदाहरण मी आहे. अशीच एक नरेंद्र मोदीने एक योजना चालू केली होती शेतकरी सन्मान योजना. शेतकऱ्याला 6,000 रुपयाची भीक द्यायची. दिवाळीचा किराणा नाही होत 6,000 रुपयात, लक्षात ठेवा. यानं 6,000 रुपये दिले आणि आपल्या फवाऱ्याच्या औषधावर 18% जीएसटी लावला, खतावर 5% जीएसटी लावला. 1 लाखाचं जर फवाऱ्याचं औषध घेतो तर 1,18,000 रुपये द्या लागते. 18,000 रुपयाचा गल्लुऱ्या नरेंद्र मोदीनं काढून घेतला. हे लक्षात ठेवा. आता जर तुम्हाला 18,000 रुपये निव्वळ टॅक्स भरावा लागते आणि 6,000 रुपये तुमच्या हातात ठेवते. सोयाबीनले क्विंटल मागं 1,500 रुपयाचं नुकसान आहे. किती रुपयाचं? 1,500. एका एकरात 1,500 रुपये 8 क्विंटल सोयाबीन पिकते. 15×8 12,000 रुपये एका एकरा मागं तुमचं नुकसान हे मोदी सरकार करत आहे. म्हणून येणाऱ्या काळात एवढं लक्षात ठेवा का आपल्याला जर काही बदल करायचा असन, आपल्याला डबल शेकून घ्यायची नसन तर येणाऱ्या निवडणुकीत राहुल भैयांना जास्तीत जास्त मतानं विजयी करायचा आहे. आणि हे जे इथं गद्दार आलेले आहे या गद्दारांनी इथं शेतकऱ्याचा अपमान केला. शेतकऱ्याला यायनं काहीच नाही केलं. ठीक आहे, हे जे तानाजी सावंत आहे यायनं या शेतकऱ्याला 5 किलो साखर दिली, पण साखर कारखान्यात ऊसाचं माप, ठीक आहे, ऊसाचं माप तोडून तुम्हाला 5 किलो साखर वाटली. याच्यावर तर यायनं काही केलं नाही. त्याच्यानंतर शेतकरी सन्मान योजना चालू केली तर माया हे बघा या बाजूला धक्काबुक्की करू नका बरं का. या बाजूला साऊंड सिस्टीम आहे, वायरी आहे, तुम्हाला शॉक. शेतकरी सन्मान योजना जे लागू केली वरून आदेश होते तलाठ्याले बरोबर निवडणुकीच्या अगोदर चालू केली. आणि निवडणुकीच्या अगोदर अशा योजना चालू करतात
का तुम्हाला पैसे टाकायचे आणि तुमचे मत 5 वर्षासाठी घ्यायचे. मग हे सरकार तुम्हाला गोल गोल फिरवाचं काम करते. माझं म्हणणं एवढंच आहे का तलाठ्याले आदेश आले 2018ले 19ले इलेक्शन होतं का टाका यायच्या अकाउंटवर पैसे आणि अकाउंटवर पैसे टाकले. त्याच्यात बाया अकाउंटवर पैसे टाकले. ज्या शेतकऱ्याला वाटत टाका 7-12 नाव नाही पैसे पेलवा. मला टाकले मस्त 18,000 रुपये आले. बरं वाटलं. मला वर्धेच्या तहसीलदारानं 3 वर्षानं एक नोटीस पाठवला का कराई गुरुजी तुम्ही इन्कम टॅक्स भरता म्हणे, तुम्ही हे पैसे घेऊ शकत नाही, आमचे 18,000 रुपये वापस करा. आता एका घरी 3-3 महिलांना पैसे घेतले आहे. आणि आता हे जर त्यानं म्हणलं का तुम्ही एका घरी 3 लोकांना पैसे घेतले आहे, दोघीचे वापस करा, तुम्ही दिवाळीत पैसे खर्च करून टाकले. आता त्यानं मला पैसे वापस मागितले. साहेब म्हणलं माही कोण्या कागदावर सही नाही, मी तुम्हाला पैसे मागितले नाही, तुम्ही माझ्या अकाउंटवर पैसे टाकले, मी पैसे कसे देऊ. तर वर्धेचे तहसीलदार म्हणे का तुमच्या 7-12वर आम्ही पैसे चढू. तर माझं म्हणणं एवढंच आहे का येणाऱ्या निवडणुकीत राहुल भैयाला जास्तीत जास्त मतानं विजयी करा आणि तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना जास्त लीड निवडून द्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. सन्माननीय कराळे सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि यानंतर संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं पवार साहेबांचा यथोचित सन्मान मानाची काठी घोंगडं देऊन या ठिकाणी संपन्न होतोय. अॅडव्होकेट हनुमंत वाघमोडे, अॅडव्होकेट सुजित देवकते, बप्पा काळे, सरपंच धनंजयजी हांडे, गडदे देव, श्री भारत डावकले, संतोषजी भिसे, मारुती मासाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आरडी सूळ यांच्या शुभहस्ते हा सन्मान होतोय. आणि आज या प्रसंगी परांडा विधानसभा मतदारसंघातील अखंड धनगर समाजाच्या वतीनं सन्मान्य राहुल भैया मोटे यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यात येतोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे आभार व्यक्त करूया. धनगराच्या समाजाच्या या लेखी सक्षराताई सलगर मंचावरती उपस्थित आहेत. मी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय. बोला येळकोट येळकोट. यानंतर डोकेवाडीचे बाळासाहेबजी खरवडे यांचा पक्ष प्रवेश इथं होतोय. सन्मान्य रविदादा पवार, चंद्रकांतजी डोके, सन्मान्य ज्ञानदेवजी पवार या सर्वांचा पक्ष प्रवेश आज या महाविकास आघाडीमध्ये इथं होतोय. याचबरोबर माजी सरपंच असलेले रविदादा पवार, उपसरपंच बाळासाहेब खरवडे, याचबरोबर चेअरमन ज्ञानदेवजी पवार, वंचित बहुजन आघाडी जिल्हा समन्वयक श्री संभाजी वामन इजगज यांचाही पक्ष प्रवेश इथं होतोय. याचबरोबर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य अमोल कचरू भोसले, याचबरोबर धनंजय उत्तम थोरात, आनंदजी पालवे, अनिकेत थोरात आणि अभिषेकजी धनंजय थोरात या सर्वांचा पक्ष प्रवेश आजच्या या जाहीर प्रचार सभेप्रसंगी इथं संपन्न होतोय. मी उपस्थित असलेल्या आणि पक्ष प्रवेश करणाऱ्या या सर्वांचं या परिवारामध्ये मी मनपूर्वक स्वागत करते. आणि आमदार राहुल भैया मोटे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्वांचा पक्ष प्रवेश इथं घेत आहेत. मी सर्वांचं पुन्हा एकदा इथं स्वागत करते. आणि यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं मनोगत आपण पुन्हा एकदा ऐकतोय. या निमित्तानं उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्मान्य मेघराज दादा पाटील साहेब यांना मी विनंती, पण त्याच्या आधी आपल्या सर्वांशी संवाद साधतायत जिल्हा प्रमुख शिवसेना या भागाचे लोकप्रिय असं युवा नेतृत्व सन्मान्य रणजित दादा ज्ञानेश्वर तात्या पाटील. मी सन्मान्य रणजित दादांना विनंती करते त्यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेबजी ठाकरे व आदरणीय ज्ञानेश्वर तात्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. आणि आजच्या या विजयी सभेला उपस्थित असलेले सबंध महाराष्ट्रातील लाडकं नेतृत्व सन्मान्य पवार साहेब, या धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य ओमदादा निंबाळकर साहेब व इथं उपस्थित असलेले ज्यांना विधानसभेमध्ये चौथ्यांदा आपल्याला पाठवायची संधी आहे असे आदरणीय सन्माननीय राहुलभाई मोटे साहेब,
व इथं उपस्थित असलेले सर्वन्य सन्माननीय सर्व महाविकास आघाडीतील पदाधिकारीगण, आज लक्षात घ्या, पवार साहेबांना प्रोटोकॉल असल्यामुळं तुम्ही इथं येऊ शकणार नाही. तर आहे तिथूनच शांतपणे ऐका, गोंधळ करू नका, शांत चित्तानं ऐका. तर या ठिकाणी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्याच्या 2 दिवसानंतर सन्माननीय राहुलभाई यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली होती. परंतु जो काही एक 3-4 दिवसाचा कालावधी त्याच्यामध्ये गेल्यानंतर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीत आम्ही तो सर्वस्वी निर्णय जो आहे तो पक्षश्रेष्ठीवरती सोडून दिला. कारण की गेल्या 4 तारखेला मला 2:20 सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा फोन आला आणि सांगितलं की आपल्याला महाविकास आघाडीतून ही जागा राहुलभाई याला सुटते. परंतु त्या परिस्थितीत मी भूमकडे जात असताना मला भरपूर जणांचे फोन येत होते की विड्रॉल करू नको. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो भगवा माझ्या वडिलांनी आदरणीय ज्ञानेश्वर तात्यांनी गेली 40 वर्ष हा इमानगीद्वारे जपला होता, त्या भगव्याची कधीही बैमानी कधी करणार नाही, ही खूणगाठ बांधून मी त्या ठिकाणी गेलो. त्याच्यानंतर गेले 2 दिवस झाला असा संभ्रम होता की बाबा रणजित पाटील आता काय भूमिका घेणार. तर मी तळमळीनं कळकळीनं सगळ्यांना सांगू इच्छितो की येत्या 20 तारखेला आपल्याला राहुलभाई याच्या पाठीमागं सक्षमपणे उभं राहायचंय. ह्या आपल्या गोष्टीमध्ये कुणीही कुठल्या गोष्टीची तमा बाळगू नका, कुणीही संशय बाळगू नका. कारण की आता बऱ्याच अफवा उडणार आहेत की बाबा कोण कुठं गेलं, परंतु कुठल्याही अफवेला बळी न पडता ज्या माणसानं तात्या हयात असताना त्यांना मरण यातनी इतका त्रास दिला, त्या माणसाच्या पाठीशी मी कधीही उभं राहू शकणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि आता कसं आहे की आता रिंगण जवळ आलेला आहे, तर जेवढा आपल्याला त्रास द्यायचा होता तेवढा 2.5-3 वर्षात दिलेला आहे. आता बारी आमची आहे. आणि लक्षात ठेव की तुझ्या नांग्या ठेसल्या बगर आम्ही इथली जनता शांत राहणार नाही, ही प्रत्येक जणांनी लक्षात घ्यायचंय. आणि ती तुमच्या गावात येईल, तुम्हाला सांगाल की बाबा मी 2,000 कोटीचा निधी आणला, मी 5,000 कोटीचा निधी आणला. त्याला एकच प्रश्न विचारायचा की बाबा तुम्ही जो निधी आणला त्यातलं एक तरी काम आम्हाला पूर्ण असं दाखवा की ते एकही काम. आज आता साहेबांबरोबर गाडीत येत असताना गाडीत सुद्धा चर्चा झाली की बाबा साहेब सुद्धा म्हणले की बाबा ही रस्त्याची परिस्थिती किती भयानक आहे. साहेब म्हणलं इथली परिस्थिती सोडा, संबंध तालुक्यामधली रस्त्याची परिस्थिती अशी आहे आणि ह्या तालुक्यातला मंत्री असं म्हणतो की आम्हाला रस्त्याची गरज नाही. म्हणजे इतक्या विचित्र पद्धतीचं वागणं, विचित्र पद्धतीचं बोलणं आणि जसा नेता तसे तसे कार्यकर्ते. मी साहेब तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की काल एक आपले काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष नुरुद्दीन चौधरी यांच्या घरावरती ते उपस्थित नसताना इथल्या तालुक्यातील शहरातील एका पुढाऱ्याकडून हल्ला करण्यात आला. कशामुळे हल्ला करण्यात आला तर त्याच्या बाबतीत त्यांनी वक्तव्य केलं, आता मी तुला सुट्टी देणार नाही, तू माझ्या अंगावर ये, मी तुला शिंगावर घेतल्या बघा राहणार नाही. कारण की ही लढाई जी आहे ती आता आपण सर्व शिवसैनिकाला माझी कळकळीची विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं मी उमेदवार आहे असं समजून तुम्ही काम करणार होतात त्याच्यापेक्षा जास्त मतदान आपल्याला आदरणीय राहुलभाईला मोठ्याला करायचंय. कारण की लक्षात घ्या
ही गेली आपण 5 वर्ष झालं घोकत आलेलो की ही माड्याचं पार्सल माड्याला पाठवायचं. त्याच्यामुळं ही माड्याचं पार्सल आपण जवळ माड्याला पाठवित नाही आणि असा हाबाडा देऊन पाठवायचं की पुन्हा हानवेकरता इकडे यायची तलप नाही झाली पाहिजे. आणि येत्या 20 तारखेला बोलणारी मंडळी अजून बरेच आहेत. पवार साहेबांसमोर मी जास्त बोलणं उचित ठरणार नाही. त्याच्यामुळं कुठलाही संभ्रम मनात न बाळगता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता येत्या 20 तारखेला आपलं चिन्ह काय आहे? काय चिन्ह आहे आपलं? येत्या 20 तारखेला कुठल्याही आमिषाला बळी न पडता 4 नंबरच्या अनुक्रमांकाचं बटन सन्माननीय राहुलभाई मोठे साहेबांचं आहे. त्या तुतारी समोरचं बटन दाबून 23 तारखेला ह्या खेकड्याला बुक्का लावल्या बगर तुम्ही शांत राहू नका एवढी तुम्हाला विनंती करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गद्दारांना अवकात दाखवणारं भाषण सन्माननीय रणजितदादांनी दिलं, त्यांचे आभार. आणि या भागाचे फिक्स आमदार सन्माननीय राहुल भैया मोठे साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण इथे पाठबळ देऊया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे, ज्यांना समोरच्या जनतेनं 81,000 निवडून दिलं ते ओमराजे निंबाळकर साहेब, रणजितदादा पाटील साहेब, काँग्रेसचे वाघमोडे साहेब, मंचकावर असणारे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचे सर्व नेते मंडळी, वेळ खूप झालेला आहे. जास्त वेळ मी आपला या ठिकाणी घेणार आहे. साहेब एका दिवसात 5-5 सभा घेत आहेत. आपल्याला त्यांचं मनोगत या ठिकाणी ऐकायचंय, परंतु एक शिस्त आपण या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे की साहेब काय बोलतायत ते ऐकण्यासाठी आपण शांत राहणं गरजेचं आहे. डावीकडे आणि उजवीकडच्या तरुणांचा उत्साह आहे, त्याच्याबद्दल मला आदर आहे, परंतु आपण एकही शब्द न बोलता फक्त साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचंय, ओमदादाचं भाषण ऐकायचंय. शांततेत थोडं घ्या. आपली सभा माझ्यानंतर ओमदादा बोलणार आहेत आणि नंतर साहेब बोलणार आहेत. अर्धा तासाच्या नंतर ही सभा संपणार आहे. फक्त शांत बसून आपण घ्या, कारण साहेबांनी मला आदेश दिलेला आहे की बाबा शांततेत सभा झालं म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत सुद्धा ऐकू जाणार आहे. सुरुवातीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी रणजितदादा पाटील यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी त्यांच्या पक्षाचा एबी फॉर्म मिळाला असताना सुद्धा शेवटच्या 3 मिनिटांमध्ये त्यांनी फॉर्म काढला आणि पक्षनिष्ठा काय असते हे दाखवून दिलं. ओमदादांनी आम्हाला त्यांना बोलवलं. भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस कशा पद्धतीनं वाटचाल करणार ह्याच्याबद्दलची मीटिंग आमची त्या ठिकाणी झाली आणि रणजितदादाला सुद्धा पक्षनिष्ठेबद्दल भविष्यामध्ये त्यांचे नेते मंडळी योग्य तो नाही दिल्याशिवाय राहणार नाहीत ही खात्री ओमदादांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आपल्या मतदारसंघाचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा. मागच्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून, माझे वडील कैलासवासी महारुद्र बोटे बाप्पा यांच्या माध्यमातून सीना कोळेगाव धरणाचं भूमिपूजन झालं आणि मी आमदार असताना त्या ठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम घेतला. अशी अनेक साठवण तलाव आपल्या मतदारसंघामध्ये आपण केलीत, अनेक एमईसीबा केलेल्या आहेत आणि म्हणून सिंचन क्षेत्र आपलं या ठिकाणी वाढलेलं आहे. मधल्या कालावधीमध्ये ज्ञानेश्वर तात्या पाटील होते, त्यांच्या कालावधीमध्ये काही सिंचन क्षेत्र झालं. मतदारसंघातल्या सर्व नेत्या मंडळीच्या सहकार्यामुळे सिंचन क्षेत्र आपलं वाढलेलं आहे आणि आज ऊसाचं पेमेंट वर्षाला 500 कोटी रुपये आपल्या मतदारसंघात येतात. ही सिंचनाची आपली कमाल आहे आणि ह्याची सुरुवात आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. हा झाला एक टप्पा. दुसरा टप्पा, उजनी धरणातलं पाणी सीना कोळेगाव मध्ये आणण्याचं टेंडर आपण आमदार असताना आपल्या सरकारच्या वेळेस केलेलं होतं, परंतु 20% काम राहिलेलं असताना
आपण निवडून दिलेल्या आमदारांनी हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणलेलं नाही, त्याचा कधी न भरून निघणारा तोटा आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेला आहे. निवडून यायच्या अगोदर इलेक्शन चालू असतानाच त्यांनी सांगितलं हिंगणगावला पाणी आणलं. आलं का हिंगणगावला पाणी? त्यानंतर म्हणाले आसूला पाणी आलं. आलं का आसूला पाणी? बोगद्या दाखवायला गेले, म्हणाला उजनीचं पाणी आलं. आलं का पाणी उजनीचं? फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम यांनी केलेलं आहे. या ठिकाणी गेल्या वेळेस माझा पराभव झाला, तो स्वीकारला. 5 वर्ष आपण लोकांच्या संपर्कात राहिलो, विरोधी पक्षाचं काम केलं. पीक विमा असेल, दुधाचा दरभाव असेल, ह्याच्याबद्दल आंदोलनं केली आणि आपण लोकांच्या संपर्कात राहिलो. इलेक्शनच्या अगोदर आपण संवाद दौरा सुरू केला. 4 ते महिन्यामध्ये आपण जवळजवळ मतदारसंघाचे 2 राऊंड घेतले आणि अतिशय चांगला प्रतिसाद संवाद दौऱ्याला आपल्याला या ठिकाणी मिळाला. आपलं कॉपी करून तानाजी सावंतनी सुद्धा संवाद दौरा सुरू केला. काय झालं संवाद दौऱ्यामध्ये? लोक त्यांना प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर विरोध करू लागले. एका शेतकऱ्याला तर ते बोलत असताना, प्रश्न विचारताना एका शेतकऱ्याची अवकात काढण्याचं काम तानाजी सावंतनी केलेलं आहे. या निवडणुकीमध्ये शेतकरी सुद्धा तानाजी सावंतला त्याची अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला या ठिकाणी आहे. 5 वर्षामध्ये 1 तलाव केलेला त्यांनी दाखवा आपल्याला. 1 तलाव, 1 एमएससीबी केलेली त्यांनी आपल्याला दाखवावी. 1 प्रशासकीय इमारत केलेली त्यांनी दाखवावी. ज्या खात्याचे ते आरोग्य मंत्री आहेत त्या खात्याचं दवाखाना सुरू करून डॉक्टर्स पेशंटला त्या ठिकाणी सेवा देतात असं 1 दवाखाना दाखवावा आणि 1 लाख मिळवावा असं मी तुम्हाला आव्हान या ठिकाणी करतो. पत्रकारांनी सांगावं, त्यांच्या नेत्यांनी सांगावं, ही जी शाश्वत कामं आहेत, आपण जे पाणी दिलेलं आहे त्याचं भविष्यामध्ये 50-100 वर्षामध्ये त्या पाण्याचा फायदा आपल्या लोकांना होणार आहे. तानाजी सावंतनी काय केलं? इलेक्शन लागल्यावर आता साड्या वाटल्या, साखर वाटली, मुरुम टाकला. या ठिकाणी तानाजी सावंत साखर वाटू शकतो. या ठिकाणी तानाजी सावंत तुम्हाला साखर देऊ शकतो, बचत गटाला पैसे देऊ शकतो, परंतु तानाजी सावंत आपल्या मतदारसंघाला पाणी देऊ शकत नाही. पाणी फक्त राहुल मोठे आणि महाविकास आघाडीच या ठिकाणी आपल्या मतदारसंघाला पाणी देऊ शकते. महाविकास आघाडीमध्ये ओमदादा आहेत, रणजितदादा पाटील आहेत, आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद आहेत. येणाऱ्या काळामध्ये उजनी धरणातलं पाणी 100% आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. हे करत असताना मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण प्रत्येक वेळेस आपली भूमिका घेतली. मी आमदार असताना मराठा समाजाचा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडला. फक्त मराठा समाजा नाही तर धनगर समाजाचा सुद्धा प्रश्न मी अधिवेशनामध्ये मांडला आणि आपल्या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण 15 वर्षामध्ये केलं. 15 वर्षामध्ये आपला इतिहास आहे. गुन्हा गोविंदानं आपण या ठिकाणी एकत्रितरित्या काम करत होतो. काल दादानी सांगितलं की आपल्या नुरुद्दीन चौधरीला मला सुद्धा 11:30 वाजता फोन आला, दगड टाकतायत. 1 भाषण केलं तर ह्यांना एवढं जमलं. अजून तर निवडणूक बाकी आहे. मला या ठिकाणी सांगायचंय, कुणाचीही दादागिरी आपण खपवून घेणार नाही. त्याला जशाच तसं उत्तर आपल्याकडून मिळेल हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आपल्या मतदारसंघाची 15 वर्षामध्ये कसं वाटचाल होती? मी आणि तात्या एकमेकाच्या विरोधात उभा होतो, भाषणं करायचो. खालच्या लेवलनी आम्ही कधी त्या ठिकाणी एकमेकावर टीका केली नाही. एखाद्या वेळेस आपल्या कार्यकर्त्यामध्ये जर भांडणं लागली तर मी तात्याला फोन करायचो की ही भांडणं मिटवून घ्या. ताता आम्हाला म्हणायचे की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला सांभाळा आणि मतदार संघाची संस्कृती आपण जोपासली.
आता काय होतंय, दहशतीचं वातावरण, गोळीबार व्हायला लागले मतदारसंघामध्ये, होत आहेत का नाहीत? आपला पूर्वीचा शांततेत असणारा मतदारसंघ आपल्याला पाहिजे का? आणि मग पाहिजे असेल तर महाविकास आघाडीच्या मागणं आपण या ठिकाणी उभा राहणं गरजेचं आहे. तिथल्या परांडा शहरातल्या व्यापाऱ्यांना मला सांगायचंय, दुकानदारांना सांगायचंय की आपल्या मतदारसंघामध्ये पाणी आलं म्हणून आज परांडामध्ये व्यापार वाढला. तिथल्या परांडा शहरातल्या जमिनीचे रेट पुण्याच्या बाहेरच्या एरियातल्या आउटस्कर्टच्या रेटच्या बरोबरीने आपले रेट झालेले आहेत. आणि ही प्रगती आपण या ठिकाणी केलेली आहे. आपल्या काळामध्ये दादागिरी नव्हती, गोळीबार नव्हता, दहशत नव्हता. आणि हे जर असं जर सुरू झालं तर भविष्यामध्ये हिथं जर कुणी जमा विकत घेतली, प्लॉटिंग पाडलं तर त्याच्यामध्ये हिस्सा मागितला जाईल अशी भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून पवार साहेब असताना, ओमदादा असताना मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. आपली ही लढाई आपल्याला लढायची आहे. आणि ही लढाई कुणाच्या विरोधात आहे? आपली ही लढाई महाराष्ट्राला भिकारी बनवेन म्हणणाऱ्या माणसाच्या विरोधात आपली लढाई आहे. आपली लढाई मराठ्यांच्या आरक्षणाची खास काढणाऱ्या माणसाच्या विरोधात आपली लढाई आहे. आपली लढाई कुणाबरोबर आहे? आपली लढाई मनोजदादा जरांगे पाटील यांना एकेरी शब्दात बोलणाऱ्या माणसाच्या विरोधात आपली लढाई आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली लढाई गद्दार खेकड्याच्या विरोधात आहे. हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. पवार साहेब नसताना परत एकदा प्रत्येक वेळेस मी भाषण केले, त्यामुळे मी जास्त लांबलचक या ठिकाणी बोलणार नाही. इथं काँग्रेसची मंडळी आहेत, शिवसेनेची मंडळी आहेत, राष्ट्रवादीची आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी शब्द देतो, या तिन्ही पक्षाला बरोबर घेऊन जाण्याचा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या बटनावर मतदान करावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. विक्रमी मताधिक्यानं या भागाचे फिक्स आमदार म्हणून आपल्या प्रत्येक जन्मांचात आपल्या स्वतःचं स्थान निर्माण करणारे राहुल भैया यांचे आभार. आणि यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते गद्दारांना त्यांची अवकात दाखवणारं या भागातलं ढाण्या नेतृत्व आता आणि स्वतःची तत्व, स्वतःचे विचार, किती जरी मोठा संघर्ष करायची वेळ आली तरी वयाच्या ह्या वयात सुद्धा ते विचार सोडायचे नाहीत. अशा प्रकारची प्रेरणा आम्हा तरुणांना देणारं एक महाराष्ट्रातलं सृजनशील नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे चिरंजीव आणि बांधवानो,
माझं संबोधन सुरू करण्यापूर्वी आदरणीय तात्यांना सुद्धा मी विनम्र असं अभिवादन करतो. त्यांचे चिरंजीव ज्या ज्ञानेश्वर तात्यांनी 1995 पासून शिवसेनेचा भगवा जो खांद्यावर घेतलाय तो स्वतःच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब होता, तोपर्यंत तो भगवा त्या ठिकाणी खाली पडू दिला नाही. निष्ठा काय असते, शिवसैनिक कसा असतो याचं उदाहरण ज्या तात्यांनी पूर्ण महाराष्ट्राला दिलं, त्याच तात्यांच्या पावलावर पाऊल टाकून रणजितनं शिवसेनेचा एबी फॉर्म असताना सुद्धा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबाचा आदेश आल्याच्या नंतर रणजित परंड्याला होता. बांधवानो 150-140च्या स्पीडनं जाऊन रणजितनं शेवटचे 2 मिनिटे शिल्लक असताना तो एबी फॉर्म काढला. मला अभिमान आहे की आज रणजित पाटील आमचे जिल्हा प्रमुख आहेत, मंचावर उपस्थित असलेले. आणि भैया तुम्ही आता 100% चौकार मारणार आहे, तुम्ही बिलकुल काळजी करायचं काही कारण नाही. आणि साहेब माझी तुम्हाला विनंती असणार आहे की एका बाजूला महाराष्ट्रात गद्दारीच्या राजकारणानं पोखरलंय, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या पदासाठी माणसं त्या ठिकाणी 40-40 वर्षाचे पक्ष मोडून त्या ठिकाणी पळून जात आहेत. कोण खोक्याच्या आमिषाला बघून पळून जाते, कोण ईडी सीबीआयच्या भीतीला बघून पळून जाते. पण तशा प्रतिकूल परिस्थितीत ही राहुलभाई यांनी आपली साथ सोडली नाही साहेब. प्रामाणिकपणे इमानदारीनं त्या ठिकाणी पवार साहेबांशी प्रामाणिक राहून त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायचं काम राहुलभाई यांनी केलंय. आणि भैया ही प्रामाणिकपणा, ही निष्ठा ही जनता 20 तारखेच्या मतदारातून दाखवून देईल की गद्दार काय असते आणि खुद्दार काय असते हे येणाऱ्या 23 तारखेच्या निकालातून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. बांधवानो आपण बघताय मागच्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्रातलं राजकारण. आता मला सांगा खरी शिवसेना कुणाची हो? का काल 1 फुल आणि 2 हात? आणि म्हणून आणि खरं म्हणजे साहेब काल का परवा सभा झाली बघितली का नाही साहेब? मोदींच्या सभेत टेलिप्रॉम्प्टर असते आम्ही बघितलं होतं, पण काल महाराष्ट्रानं मुख्यमंत्र्याच्या सभेत लाईव्ह टेलिप्रॉम्प्टर बघितलं साहेब. लाईव्ह ही मागूनच सारखं प्रॉम्प्ट करत होतं, बघितलं का नाही? अमुक योजना तमुक योजना तमुक योजना. बांधवानो मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, 5 लाख रुपयाचं बघा 16 वर्षाच्या तरुणाला लाजवल असा उत्साह आहे का नाही? मला वाटतंय महाराष्ट्रातलं सुद्धा वय वाढलं असलं तरी तरुणानं आदर्श घ्यावा असं एक व्यक्तिमत्व माझ्या पाठीमागं इथं बसलंय स्टेजवर. आज बांधवाडो मला आपल्याला सांगायचं की अतिशय हीन पातळीचं राजकारण चालू आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी, स्वतःच्या 50 खोग्यासाठी लोक त्या ठिकाणी फुटतायत. आज आम्हाला अभिमान आहे साहेब, आम्ही स्वाभिमानानं अभिमानानं कुठल्याही व्यासपीठावर गेल्यावर, कोणाच्या समोर गेल्यावर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भाषण करू शकतो. कारण 50 खोके घेऊन जर कुणी गद्दारी केली असती तर इथं बारकं बसलेलं शेंबडं पोरगं सुद्धा म्हणलं असतं काय मोठ्यानं भाषण करायला रे 50 खोकेवाल्या. आम्ही आमची प्रामाणिकपणा, आमचा इमानदारी आम्ही दाखवलंय, आमची निष्ठा आम्ही दाखवलंय. आणि म्हणून आज साहेब आमच्याकडे पैशाची कमी असेल, नसेल आमच्याकडे सत्ता, पण त्या ठिकाणी नीतिमत्तेचा आणि निष्ठेचा अधिष्ठान इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे साहेब की ह्या भागातल्या जनतेनं, या भागातल्या समोर बसलेल्या जनतेनं मला सारखं हिनवायचे, मोदीमुळं आलं, मोदीमुळं आला. मला सासूरवासच होता, सारखा टुसण्या होत्या. मी सोनारीच्या भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना केली
की देवा एक ना एक दिवस अशी संधी दे की ही मोदी साहेब माझ्या विरोधात असताना जेवढ्या मतानं मी 19ला निवडून आलतो त्याच्यापेक्षा एक का होणं पण आगाऊ मत टाक. आणि गंमत अशी साहेब आताच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अगदी पहाडासारखे उद्धवजी आपण त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे उभे होतात. अशा वयातही माझ्यासाठी आपण तुळजापूरला त्या ठिकाणी सभा घेतली आणि इथली जनता आता मोदी बी त्यांच्याकडं, एक फुल दोन हात त्यांच्याकडंच. ह्या मतदारसंघामधले 6 पैकी 5 आमदार त्यांच्याकडंच, सत्तेची ताकद त्यांच्याकडंच, पैशाची ताकद त्यांच्याकडंच. आले का नाहीत बांधवानो गावगाव पैसे? 10-10, 20-20 लाख रुपये मतं खरेदी करण्यासाठी पाठवले. मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विचारायचंय की साहेब तुम्ही म्हणता ना खाऊंगा ना खाणे दूंगा, मग माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत एका गावात 20-20 लाख रुपये किदरशी दूंगा. कुठून आले? आभाळातून पडले का जमिनीतून आले? हा प्रश्न मला वाटतंय सामान्य माणसानं त्यांना विचारणं गरजेचं आहे. इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना, संघर्ष असताना सुद्धा इथल्या सामान्य माणसानं आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं तळ हाताच्या फोडाप्रमाणे या ओमराजेला सांभाळलं. आणि साहेब या महाराष्ट्रामध्ये जी लोक मला म्हणायची मोदीमुळं आला, त्या नरेंद्र मोदी साहेबापेक्षा दुप्पट मतानं मला देशाच्या लोकसभेत पाठवायचं काम या 72 जनतेनं केलं. महाराष्ट्रात क्रमांक 2चं मताधिक्य मला आहे साहेब. तसं तर 1च नंबरचं आलं असतं, पण आपल्या पुढं काय केलं? पहिल्या मशीनवर 2 नंबरला ओमराजे निंबाळकर नाव, आपलं चिन्ह मशाल. दुसऱ्या मशीनवर पण एक मंगरुळचा निंबाळकर आणून उभा केला, त्याचं चिन्ह चिमणी. ती चिमणी मशाल सारखी दिसायची साहेब. आणि त्या चिमणीनं 20,000 मतं माझी खाल्ली. ती 20,000 मतं जर आपल्याकडे आली असती तर साहेब आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात 1 नंबरनं निवडून आलेला खासदार लीडनं ह्या ओमराजे त्या ठिकाणी असला. साहेब आज आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेबांनी ज्या माणसाला इथं आणलं, ज्या माणसाला हाताला धरून राजकारणाचे धडे दिले, स्वतःचे बंधू ज्या मतदारसंघातनं त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सदस्य होते, तो मतदारसंघ त्यांच्या पुतण्यासाठी दिला, निवडून आणलं, जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष केलं, साहेब त्यांना आमदार केलं. त्या माणसाच्या तोंडातनं तात्या आजारी असताना जर मी लक्ष घातलं नसतं तर तुमच्या फोटोला हार पडला असता. ही जर भाषा येत असेल तर ही भाषा वापरणाऱ्या माणसाचं आपण काय केलं पाहिजे बांधवानो? काय केलं पाहिजे आपण? तात्या नेहमी म्हणायचे की मी गुलाल लावलाय, बुक्का सुद्धा कोण लावणार आहे? हे तुमच्या तुम्ही म्हणा. आता मी बघतोय जे ते आमदार येतंय प्रत्येक ही खोकेवाले सुरत मार्गे गुवाहाटीला जे पालती पडलेली ती का ती सारखी येते ती. आणि एकच गोष्ट असते, 4,000 कोटीचा निधी आणला, 5,000 कोटीचा निधी आणला. आता अरे ही 5,000 कोटी 4,000 कोटीचा निधी जर ओमराजेनं गोर्धनवाडीची जमीन विकून आणला असता तर त्यानं म्हणावं निधी आणला म्हणून. ही निधी कुणाचा आहे? 10 रुपयाचं साबण घ्यायचं म्हणलं तर 1 रुपये 80 पैसे जीएसटी आहे. 100 रुपयाचं शॅम्पू घ्यायचा म्हणलं तर 18 रुपये जीएसटी आहे. अंडरपॅन्ट चेडी घ्यायची म्हणलं तर जीएसटी आहे. माणूस वर गेल्यावर पोहोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे. तुमच्या कष्टाचे टॅक्सचे पैसे तुम्ही आम्हाला आमदार केलं, तुम्ही आम्हाला खासदार केलं, तुम्ही आमचं सरकार बनवलं म्हणून अधिकार आले, म्हणून तुमच्यासाठी खर्च केले. तर बांधवानो ह्याच्यात उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची? ओमराजेनं कधीही कुठल्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं नाही, कारण तुम्ही खासदार केलं म्हणून अधिकार आला. जर नसतं केलं तर कुठून केलं असतं? पण मी बघतोय साहेब 5,000 कोटी. साहेब आता आपण आल्यापासून बघताय परंडा शहरात फिरताय, सगळ्या तालुक्यात भूम परंडा वाशीमध्ये अशीच परिस्थिती आहे की गाडीत माणूस बसला की गाडीचा ड्रायव्हर मला म्हणायला लागला, काय म्हणायला लागला? गाडी सारखी अशी करते म्हणजे कमळाबाई. अरे म्हणलं अशी का करते रे गाडी ही?
नाही नाही दादा म्हणली, ही 5,000 कोटीचा विकास जी गरधाडात लपलाय ती खालून सारखा झटके द्यायला लागलाय म्हणला. काय विकास, आहार विकास. मला वाटतंय डोळ्यानं दिसतंय, बघितलंय आपण. जी कुठली कामं झाली बांधवानो, नगर पार्टी फाट्याच्या रस्त्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या ठिकाणी झालंय. इकडचं काम सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार असताना झालंय. त्याच्यानंतर निस्ता आम्ही कोटीच्या कोटी उड्डाणं, कोटीच्या कोटी घोषणा ऐकतोय. प्रत्यक्षात जमिनीवर मात्र 1 पैशाचाही विकास त्या ठिकाणी झालेला त्यात दिसत नाही. बांधवानो, मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की पवार साहेब देशाचे कृषी मंत्री असताना 72,000 कोटी रुपयामध्ये देशातल्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं होतं. 72,000 कोटीमध्ये. पण तुम्ही जी म्हणताव का नाही, भाई और बहिणो, ह्या पटुशांनी काय केलं माहितीये का तुम्हाला? काय केलं? 16 लाख कोटीचं 22 उद्योगपतीचं कर्ज माफ केलं. 16 लाख कोटीचं. मला सांगा, 72,000 कोटीत जर देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज पूर्ण माफ होत असेल तर 16 लाख कोटीमध्ये 17 वेळेस देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं असतं. 17 वेळेस. एकदाही केलं नाही, एकदाही केलं नाही. ह्या पद्धतीनं कार्यपद्धती असणारी ही सगळी माणसं आहेत. आता यांचा ठाव ठिकाणा वेळीच ओळखा आणि ह्या गद्दारीला गाडण्यासाठी आता तुमच्या सगळ्याची इमानदारी फार महत्वाची आहे. राहणार का नाही? कडपस्तोर. आता बघतोय साहेब 2 महिन्यापासून दुसरी कुठली योजनाच नाही. कुठली? लाडकी बहीण. का आठवली हो लाडकी बहीण? लाडक्या बहिणीला एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ज्या दिवशी मुख्यमंत्री झालात त्या दिवशी जर बसल्या 1,500 रुपये लाडक्या बहिणीला द्यायला चालू केले असते, जसं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बसल्याच्या नंतर त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री झाल्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपयाचं कर्ज त्यांनी उद्धव साहेबांनी माफ केलं होतं. बांधवानो, साहेबांनी मेळावा घेतला नाही, साहेबांनी जाहिरात केली नाही, माफ करून टाकलं. कुठली निवडणूक येते का याची वाट बघितली नाही. पण ह्या माणसाने लाडकी बहीण कधी आठवली? यांना लाडकी बहीण आठवली कधी? लोकसभेचं निबार रुमनं ह्यांच्या पाषाणात बसल्यावर यांना बहिणीची आठवण झाली. तवर बहीण आठवली नव्हती. तुम्ही जर मुख्यमंत्री झाल्या बहिणीला पैसे द्यायला चालू केले असते तर निश्चित आम्ही सुद्धा तुमचा इथं जाहीर व्यासपीठावर सत्कार केला असता. पण तुम्ही केवळ स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी हे सगळा खटाटोप चाललाय. म्हणून ही लाडकी बहीण योजना नव्हे तर लाडकी खुर्ची योजना आहे. बांधवानो, हे सुद्धा आता सामान्य माणसानं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि फोन येतात का नाही? तो लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का म्हणून येतात का नाही? आता मला सांगा साहेब, या लाडक्या बहिणीच्या मला वाटतंय काय म्हणायचं, त्या पिपाणीत पुंगी टाकायचं, पुंगीत माठ पाणी टाकायचं काम आपण केलंय. कसं आपण जी पंचसूत्री जाहीर केली ही आता सांगायले होते 1,500चे आमचं सरकार आल्यावर आम्ही 2100 करू म्हणून सांगायलेत का नाही? पण बांधवानो, महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर त्या पंचसूत्रीप्रमाणे या लाडक्या बहिणीला जे मानधन दिलं जातंय ते महिना 3,000 रुपये त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता ही जी 1,500ची पिपाणी कुठं वाजवी थेटायची म्हणावं, ही लक्षात घ्या बांधवानो. दुसरं सगळ्यात महत्वाचं, महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचं कर्ज 3 लाख रुपयापर्यंत माफ करायचा निर्णय त्या पंचसूत्रीमध्ये त्या ठिकाणी घेतला गेला. बांधवानो, जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतील त्यांच्यासाठी 50,000 रुपये सानुग्रह अनुदान. आणि सगळ्यात महत्वाचं 5 लाख रुपयाचं तुम्ही ते आरोग्य कार्ड घेऊन गेल्यावर डॉक्टर तुम्हाला सांगते पहिल्यांदा हा आजार बसत नाही, ह्या गोळ्या बसत नाही, हे ऑपरेशन बसत नाही. मग ही कार्ड घेऊन कुठे हिंडायचे बोलणं? ही अवस्था आहे त्या कार्डची. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी 25 लाख रुपयाचा तुमचा आरोग्य विमा त्या ठिकाणी द्यायचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतलाय. बाबा, फक्त मुलींच्या शिक्षण फ्री करू म्हणून घोषणा या सरकारनं केली,
पण मुलींचं आणि मुलांचं दोघांचं शिक्षण घोषणा नाही तर त्या ठिकाणी मोफत द्यायचा निर्णय महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये आहे. बांधवानो, विषय बरेच आहेत, असंख्य आहेत. मला आपल्या सगळ्याला एवढंच सांगायचंय, प्रामाणिकपणे सांगायचंय की एखादा समाज जेव्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरतो, समाज रस्त्यावर उतरल्याच्या नंतर लाखो शेकडो लोक रस्त्यावर उतरल्याच्या नंतर ते आंदोलन कोणत्या का समाजाचा असना त्या समाजाचा सन्मान करणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. साहेब, आम्ही त्या मराठा आंदोलनाचा सन्मान केला, पण काही लोक त्या ठिकाणी ह्या मराठा आंदोलकाला म्हणायचे की आमचं सरकार आल्यावर तुम्हाला मराठा आंदोलनाची खात सुटली का नाही. बांधवानो, आहे का नाही लक्षात? आहे का नाही लक्षात? धनगर समाजाचं सुद्धा तसंच फसवणूक करायचं काम या सरकारनं केलं की आमचं सरकार आल्यावर चौथ्या का तिसऱ्या कॅबिनेटला आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय घेऊ. पण बांधवानो, तोही निर्णय या सरकारनं घेतला नाही. अनेक विषय आहेत, असंख्य विषय आहेत, पण मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार आता आपण सगळ्यांनी सामान्य जनतेनं करणं गरजेचं आहे. आज आपल्या सगळ्याला माझी एवढीच विनंती आहे की आता तुमच्याकडे जास्त काय, फक्त साहेब काळजी करायचं कारण नाही. परवा रणजित पाटलांचा फॉर्म भरून त्या रॅलीतून मी माघारी येत होतो. आपल्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराची रॅली होती, माणसं भरपूर होती, पण मला सांगा अर्धा किलोमीटर त्या माणसातनं मी येत होतो. एका तरी माणसानं मला बोलावं. माणसं जणू नजरेत मला सांगत होती, दादा 20 तारखेपासून काय हात धुवून घ्यायचंय ती घेऊ द्या आम्हाला, 20ला आमचं मतदान तुतारीलाच आहे. अशा त्यांच्या नजरा सांगत होत्या, बोलत होते. आणि आपण बघितलंय लोकसभेला सुद्धा कोट्यावधी रुपयाचा पाऊस पडून अक्षरशः पैशाची अतिवृष्टी होती. आता पैशाची ढगफुटी होईल, पण ढगफुटी झाल्याच्या नंतर सुद्धा बांधवानो, बेमानीनं कमवलेल्या पैशाला बेमानी करणं जगातली सगळ्यात मोठी इमानदारी असते, हे मात्र पक्क लक्षात ठेवा. साहेब, खरंच या तालुक्याचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, मानावे तेवढे ऋण कमी आहेत. या तालुक्यानं माझ्या लोकसभेमध्ये बोमपरांडा वाशी विधानसभा मतदारसंघानं 81,000 मताची लीड या ओमराजेच्या पाठीमागे दिली. बांधवानो, त्यावेळेस मी उभा होतो. आज माझी सगळ्या शिवसैनिकांना कळकळीची विनंती आहे, राहुल भैयांनी स्वतः उमेदवार आहे समजून, रणजितनं ज्ञानेश्वर तात्यांनी स्वतः उमेदवार आहे समजून त्या ठिकाणी या ओमराजेला 81,000 मताचं मताधिक्य देण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन परिश्रम घेतले होते. आता वेळ आपली आहे बांधवानो, ही गद्दारी काढण्यासाठी, ही गद्दारीची कीड काढण्यासाठी उद्याच्या येणाऱ्या 19 तारखेला आपल्याला सगळ्याला मतदान करायचंय. मी तपाशीत असतो सारखं, मला माहिती आहे 20 आहे ती म्हणलं, पण भाषण आपलं पार जोशात यायला लागले, खरंच ऐकायली ती का नाही ते बघावं लागते तपासून. माईकची बी टेस्टिंग होऊन जाते कडप असतोच्या. मी 19 म्हणल्या खाट दिशी उत्तर आलं तुमचं काय आहे, म्हणजे तारीख पक्की लक्षात आहे तुमच्या. म्हणून बांधवानो, येणाऱ्या 20 तारखेला हिथं बी गोळ घातलाय बरं का जरा. एक मशीन आहे, त्या मशीनच्या 4थ्या नंबरला त्या ठिकाणी राहुल भैया मोठे यांचं नाव आहे, बरोबर आहे. त्या मशीनच्या पुढं भैयांचं चिन्ह कुठलं आहे? हा 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 अरे अजितदादा कृपा. आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. कितव्या नंबरला आहे? कितव्या नंबरला आहे? आणि ती जसा रडीचा डाव खेळते तसा आता सुद्धा रडीचा डाव खेळायलेत. 2 नंबरच्या मशीनवर 2 नंबरला सुद्धा राहुल भैया सारखंच नाव असणारं एक नाव आणलंय त्यांनी. पण बांधवानो, मतदान करत असताना जी मशीन फुल भरलेली आहे, फुल भरलेली मशीन जी आहे त्या मशीनवर 1 नंबरच्या मशीनवर व्यवस्थित जायचं. कुत्रं मागं लागल्यासारखं मतदान करायला जायचं नाही, शांततेत जायचं. नाहीतर लय उल्हास असतं. इथली लय उलाशी होती बघा ह्या कोपऱ्यात, आता जरा थंड बसली ती लय उल्हास. ती उल्हास करून त्या चिमणीला 20,000 मतं पडली होती. म्हणून ध्यान करून जायचं.
व्यवस्थित 4 नंबर पूर्ण भरलेली मशीन बघायचं. 4 नंबरचं नाव वाचायचं. राहुल मारुत्र बाप्पा मोठे असं नाव आहे. त्या नावाला लिहिता वाचता येत नसेल तर ही चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस. ही नीट बघायचं आणि बघून पुन्हा बघून त्या 4 नंबरचा मोरचं बटन दाबायचं. त्याच ठिकाणी आपण समजून जायचं की गद्दारी काढायला आपल्या एका मताचा हातभार लागलेला आहे. बरेच विषय आहेत, पण साहेबांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना ऐकायचंय. आज खरंच प्रामाणिकपणा काय असतो, लोकशाही काय असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये काय शक्ती आहे, काय ताकद आहे. जी लोक म्हणायचे आपकी बार 400 पार, मला वाटतंय त्या लोकांना संविधानाला पाया पडायची वेळ त्या ठिकाणी या जनतेनं दाखवून दिली साहेब. आणि खरंच साहेब मी आपला आदर्श घेतो की इतकं वय झालेलं असताना सुद्धा स्वतःची तत्व, स्वतःची विचार, खरंच माणसाला सरळ कसं करायचं आणि लोकांचं मत आपल्या पाठीमागं कष्ट करून प्रामाणिकपणे काम करून, मला वाटतंय पवार साहेबांनी जसं आपलं म्हणणं त्या ठिकाणी महाराष्ट्रात पटवून दिलंय साहेब, इथून पुढची कित्येक तरुण पिढी तुमचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी राजकारण करेल. अशा पद्धतीचं आपलं राजकारणातलं आचरण आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की 4 नंबरच्या बटनाच्या पुढचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून राहुल भाई यांना त्या ठिकाणी विधानसभेत चौकार मारण्याची संधी द्या, ही विनंती करून आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. खासदार ओमराजेंचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि यानंतर महाराष्ट्राचे आधारवड असलेले सन्मान्य खासदार पवार साहेब, जशी वारकऱ्याच्या भक्तीशिवाय पंढरीचा वारकरी नाही, तशीच पवार साहेबांच्या नेतृत्वाशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. महाराष्ट्राचा ढाळाभाग आणि बाप माणूस सन्मान्य पवार साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. या ठिकाणी विचारायचे की लोकसभेचे तुला सगळ्यांची प्रतिनिधी खासदार ओमराजे, तुला सगळ्यांचे उमेदवार आम्ही मोठे व्यासपीठावर असलेले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे सहकारी, काँग्रेस पक्षाचे सहकारी, राष्ट्रवादीचे सहकारी आणि अन्य पक्ष ज्यांचा आम्हाला पाठिंबा आहे त्या सगळ्या पक्षाचे सहकारी आणि हजारोच्या संख्येनं उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी लोकसभेने आपण निवडणूक केली आहे. लोकसभेची निवडणूक 7 महिन्यापूर्वी झाली. राज्याला 3 मोठ्या पक्षांनी विजय केला. आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली आणि आम्ही निकाल घेतला. हे राज्याची सत्ता ज्यांचे आश्वास आहे त्याच्यापासून महाराष्ट्राचं हीच नाही आणि सत्ता त्यांच्या हाताचं काढून घेतली. सत्ता परिवर्तन करायचं, त्यांचे परिवर्तन करण्यासाठी मी स्वतः असेल, उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील आणि आम्हाला सगळ्यांचे हजारो सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येतोय, लोकांना सांगतोय की सत्ता बदलायची आणि त्यासाठी तुझी साथ हे लग्नाच्यासाठी वेळ बघत नाही, तुम्ही एका भाऊसाहेब बघत नाही, सत्ता बदलायची. अतिशय चांगली भूमिका मांडली. पण एक गोष्ट सांगू
मला तुमची अजिबात पटली नाही. आणि ती गोष्ट 2 वर्षात तुम्ही राहिलात की या वयात सुद्धा हे इंटर मी काही म्हातारं आता एक म्हातारं इथं दुसऱ्याच्या खाल्ल्या बसून आलत्या बघितलं होतं का? आणि त्यामुळं मी म्हातारा झालो नाही. हे सरकार बदलल्याशिवाय मी स्वस्थ बदलणार नाही. या लोकांच्या हातात सत्ता देऊन तुमच्या भ्रष्टाची स्वरूप या महाराष्ट्रात होते हे बघितल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. त्यामुळं पुन्हा उल्लेख करायचा नाही. 66 भाग सोडून द्या. सत्ता बदल कशासाठी आणि कोण करणार? 1 वर्षाच्या पूर्वी आम्ही दिल्लीत ठरवलं केंद्रामध्ये काही बदल करता येतील का? राहुल गांधी होते, सोनिया गांधी होते, मी स्वतः होते, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष होते, अन्य पक्षाचे पुढारी होते. आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं की एक या देशामध्ये बदल करण्यासाठी एक आघाडी तयार करायची आणि त्या आघाडीचं नाव इंडिया आघाडी. महाराष्ट्रात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात हिंडलं. मोदी साहेब ठिकठिकाणी सांगत होते ज्याचा उल्लेखचा खासदारांनी केला 4 सोफार त्यांना 400 जागा हव्या होत्या लोकसभेच्या. कशासाठी? या देशाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही जर बदलायची असेल त्याच्यात दुरुस्ती करायची असेल तर कमीत कमी 400 खासदारांची आवश्यकता आहे. आणि मोदींनी सांगितलं देशाला कि मुझे 400 भाग चाहिए क्योंकि संविधान में बदलाव लाना है. पण तुम्ही लोकांनी निकाल घेतला. ही संविधान ही घटना तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रकारची स्थिरता देणारी आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढे येण्याचा रस्ता दाखवणारी आहे. आणि त्याच्याच हस्तक्षेप कोणी केला तर तुमच्यासारख्या या देशाच्या कोट्यावधी लोकांचा अधिकार हा उद्ध्वस्त होईल. आणि तो चालायचा असेल तर मोदींचं हे म्हणणं ते कधी मंजूर करून द्यायचं नाही. मतदान केलं तुम्ही लोकांनी, मोदींचं युद्ध केलं, प्रचंड मतदान केलं. या राज्यामध्ये 5 वर्षाच्या पूर्वी काँग्रेस पक्षाला 1 खासदार निवडून आला आणि आमच्या पक्षाला 4 खासदारांच्या जागा मिळवल्या. तुम्ही आम्ही सगळे एकत्र झालो आणि कालच्या निवडणुकीमध्ये 48 खासदार महाराष्ट्राचे त्या 48 मध्ये 31 खासदार तुम्ही निवडून दिले. आणि मोदी साहेबांचा हा बदल तिथे थांबवायचं ऐतिहासिक काम तुम्ही लोकांनी केलं. या देशाची घटना तुम्ही वाचवली आणि म्हणून घटना आणि माणसाचा अधिकार हे वाचवण्याचं काम तुम्ही केलं. आणि या तालुक्याचं वैशिष्ट्य हे आहे की या मतदारसंघामध्ये सगळ्या देशावर महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची होतं. या ठिकाणी खासदारांना तुम्ही दिली आणि एक इतिहास निर्माण केला. त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद हे देणं माझं कर्तव्य. आता निवडणूक विधानसभेची ही विधानसभा तुम्हा लोकांच्या विचाराच्या हातात पाहिजे, राहुल लोकांच्या हातामध्ये पाहिजे. जे जे तुम्ही आमदार निवडून द्याल त्यांच्या हातात ही सत्ता पाहिजे. कशासाठी? सत्ता हातात आल्याच्या नंतर लोकांनी निवडून दिल्याच्या नंतर
लोकांचे प्रश्न सोडवत असतात. मला आठवत आहे 20 वर्षाच्या पूर्वी या तालुक्यातले अनेक गाव असते. 25 वर्षाच्या पूर्वी या तालुक्यातले अनेक गाव असते. लोकांना भेटले ठरण्याचं ऐकायला काय मिळायचं? पाणी नाही, शेतीला पाणी नाही, लागवड पीक नाही, दुधाशिवाय धंदा नाही. कसं जगायचं? पण राहुल भैयाला तुम्ही शक्ती दिली आणि देशाचा राज्याचा कारभार हा आम्हाला लोकांच्या हातात आला. त्या संधीचं सोनं त्यांनी केलं आणि आज या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लाभ झाले. जास्तीत जास्त नुसते झाले नाही तर हा तालुका असता 25 लाख टन ऊस तयार करतो. 4-6 कारखान्याला ऊस घालतो. एकेकाचा दुष्काळाला तोंड देणार, रोजगार हमीच्या कामावर आला. आज हा तालुका या तालुक्याचा तुमच्यासारखा कष्टकरी शेतकरी ही ऊसाची उभारणी करतो, कारखान्याला मदत करतो. हा चमत्कार तुम्ही लोकांनी दाखवला. राहुल त्यांना निवडून देऊन त्यांच्यामार्फत अशा प्रकारची कामं तुम्ही या ठिकाणी केली आणि हेच काम केलं. अनेक गोष्टी करायच्या. शेती सुधारायची, शेतीचं उत्पन्न वाढवायचे, शेतीमालाची किंमत ही वाढवून घ्यायची. तयार झालेला माल जगाच्या बाजारासाठी जाईल कसा याची खबरदारी घ्यायची आणि माझा मर्यादा हा उतरला पाहिजे. त्याच्या घराची मुलं लावं, उच्च शिक्षित झाली पाहिजे. सगळ्यांनी शेती करायची. या धोरणात बदल केला पाहिजे. घरात 2 मुलं असतील तर एकाने शेती करायची आणि दुसऱ्याने राज्यात कुठेही कारखाना असो, कंपनी असो, बँक असो, जिथे काम मिळेल त्या ठिकाणी घरातल्या दुसऱ्या तरुणाने काम करण्याच्यासाठी गेलं पाहिजे. माझी खात्री आहे की यातनं जी धनसंपत्ती तयार होईल त्यांनी तुमचं घर तर सुधारले पण भाग, तालुका आणि जिल्हा याच्यात सुद्धा परिवर्तन झाल्याचं राहणार नाही. आणि हे काम आज आम्ही लोकांनी हातात घ्यायचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी महाविकास आघाडी हे संघटन तयार केलं. ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत, ज्याच्यामध्ये मी आहे, ज्याच्यामध्ये राहुल गांधी आहेत, अन्य सरकारी आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्या फाटीची तुम्ही आज तुमच्या साक्षीवर या राज्याचा हा चेहरा बदलायचा हा निकाल आम्ही लोकांनी केलेला. अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आज ठिकठिकाणी आम्ही बघतो. लोकांच्या मागण्या आहेत. पहिली मागणी होती महिलांना सन्मानाने कसं जगायचं. महिलांना अधिकार दिला तर महिला काही जबाबदारी घेऊ शकतात. मला आठवत आहे मी देशाचा संरक्षण मंत्री होतो. अमेरिकेत गेलो. त्या देशाची पद्धत आहे की एखाद्या देशाचा संरक्षण मंत्री आला त्या देशात आणि विमानाचा खाली उतरला तर त्याला सैन्य दलाचा सलाम असतो. मी वॉशिंग्टनला विमानाचं उतरलो आणि विमानाच्या समोर मला सैन्य द्यायला जवानांची तुकडी होती आणि नंतर बघितल्याच्या नंतर त्यासाठी एकही पुरुष नव्हता. सगळ्या मुली होत्या. लष्कराच्या अधिकारी होत्या. मला आश्चर्य असेल मुली लष्कराच्या अधिकारी. परत हिंदुस्थानात आल्याच्या नंतर आमच्या आर्मी नेव्ही एअरफोर्स याचे अधिकारी बोलवले आणि त्यांना सांगितलं की आपल्या लष्करामध्ये, आपल्या हवाई जगामध्ये, आपल्या नेव्हीमध्ये मुलींना का संधी देते. आमचे 3 अधिकारी म्हणले हे शक्य नाही. मी एकदा ऐकलं, 2दा ऐकलं, 3दा ऐकलं आणि 4थ्यांदा सांगितलं की या देशाच्या जनतेला संरक्षण मंत्री होण्याची जबाबदारी माझ्या सोपवली आहे. हा माझा अधिकार आहे आणि माझ्या अधिकारामध्ये मी निर्णय घेतो
की जसा जवान पोलीस हा देशाची सीमाचं रक्षण करतो त्याच पद्धतीनं या देशाच्या आमच्या मुली या सुद्धा ही जबाबदारी घेतील. त्याला सैन्यामध्ये संधी देऊ, त्याला त्या ठिकाणी देशाची सीमा याचं रक्षण करण्यासाठी संधी देऊ हा निर्णय शेवटी कृती झाला. 26 जानेवारीला दिल्लीमध्ये लष्कराची फरज असते आणि यंदाची फरज जी झाली त्या फरजचं नेतृत्व एक मुलगी करत होती. 7च्या फरजमध्ये मुली मार्च त्या ठिकाणी करत होत्या आणि जगाला दाखवलं आमच्या मुलीने ती कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली तर या देशाच्या मुली या देशाच्या भगिनी फरजचे काम करतात आणि देशाची प्रतिष्ठा वाढवतात. हे जर असं आव्हान असेल तर महिलांना का संधी द्यायची. आणि म्हणून एक योजना काढली महालक्ष्मी योजना आणि या महालक्ष्मी योजनेतून महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये देणं आणि एसटीचा प्रवास मुलीला आणि महिलेला मोफत देणं हा महत्वाचा निर्णय आम्ही घेऊ इच्छितो. हा निर्णय कृतीच केली. हा निर्णय कृतीच घ्यायचा असेल तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्हा लोकांचं बहुमत तुम्ही करून द्यायला पाहिजे. राहुल लोकेला निवडून दिलं पाहिजे आणि महाराष्ट्राची सत्ता आम्हा लोकांच्या हातामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या हातामध्ये हा देण्याचा निकाल तुम्ही घेतला. दुसरा त्याचा उल्लेख या ठिकाणी केला खासदारांनी आणि तो म्हणजे शेतकरी. त्या शेतकऱ्याचं माझ्याकडे देशातून शेतीचं खातं होतं त्यावेळेला एक महत्वाचा निकाल मी घेतला आणि तो काय घेतला त्याला कारण होती. एक दिवशी दिल्लीमध्ये मी असताना बातमी आली की एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केल्याच्या नंतर मर्यादा आत्महत्या करतो याचं दुःख 16 वेळा झालं. प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग. मी मनमोहन सिंगांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की एका माणसाने एका शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याचं दुखणं काय हे समजून घेणं तुमचं माझं कर्तव्य आहे. यवतमाळ जिल्ह्यात हे गेले आपण दोघंही गेली जाऊ त्यांच्या आणि समजून. दुसऱ्या दिवशी आम्ही यवतमाळला गेलो. ज्याच्या घरात आत्महत्या केली त्याच्या घरच्यांना भेटलो. माऊली रडत होती. तिच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. एक लहान मुलगा होता 8 वर्षाचा आणि एक नुकतीच लग्नात आलेली मुलगी होती. माऊलीने प्रश्न विचारला तुझ्या माणसाने का जीव दिला. तिला सांगता येईल. ती लहान वेगळा लागली. ती तिची समजूत काढली आणि तिला विचारलं माऊली तुझ्यासारख्या मावळ्यांच्या ही स्थिती यायची नसेल तर आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील त्यामुळे खरं काय ते तू सांग. तिने सांगितलं माझ्या नवऱ्याने कपाशीच्या पिकासाठी कर्ज काढलं. कर्ज काढलं आणि कपाशीचा रोग आला. पीक गेलं. पीक नष्ट झालं तर कर्ज नष्ट झालं नाही ते डोक्यावर राहिले. दुसऱ्या सीजनला पुन्हा एकदा त्यांनी कर्ज काढले. घराची वाणी कुंडी ठेवून दुर्दैवाने दुसऱ्या वर्षी पाऊस आला नाही आणि ते सोयासारखं पीक उद्ध्वस्त झालं आणि पीक उद्ध्वस्त झालं पण जे कर्ज काढलं होतं वाणी कुंड्या विकून ते कर्ज वाटतं डोक्यावर तसंच राहील आणि ते कर्ज पैसा आले नाही म्हणून एक दिवशी सावकार आणि बँकेचे लोक आले. घराची वाणी कुंडी बाहेर काढली. कुटुंबाच्या अमृता पंचनामा झाला. मुलीचं लग्न ठरलं होतं. त्या वेळाने त्यांच्या घराची वाणी कुंडी बाहेर निघतात असल्या घरात कशी मुलगी घ्यायची हा निकाल घेतला आणि मुलीचं लग्न मोडलं. हे माझ्या नवऱ्याला सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी बाजारात गेला. इंजिनची वाची आली. घसा खाला आणि जीवन टाकलं. आम्ही परत गेलो दोघे. दिल्लीला गेलो.
यायच्या नंतर प्रधानमंत्री आणि उसं हे ठरवलं. हे सगळं काय झालं? शेतकऱ्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा, त्याची फेडण्याची ऐपत झाली नाही, त्याची माझी कोणी बाहेर काढून त्याचा अमृता पंच झाला आणि मुलीचं लग्न होतं. त्यामुळं त्या व्यवसायाला सहन झालं नाही. बाजारात जाऊन इंजिनची वाटली घेतली, घसा इंजिन ठरला आणि जीव दिला. हे कशामुळे झालं? ते कर्ज वाजायचं. आणि म्हणून निकाल हा घेतला की शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ केलं पाहिजे. जसा उल्लेख या ठिकाणी केला पवनराजांनी, या देशाच्या 16 उद्योगपतींचं कोट्यावधी रुपयाचं कर्ज हे माफ होऊ शकतं. आणि काळ्या आईशी इमान दाखवायला माझा लावलं शेतकरी आहे, त्याच्या डोक्यावरचं कर्ज वाचून फेडायचं नाही, रोजगाराच्या लोकांच्या कर्जाला सूट द्यायची, हे काही योग्य नाही. हा निकाल बदलला पाहिजे आणि एका व्यक्तीला 71,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं आणि तो निकाल आम्ही लोकांनी घेतलेला आहे. आज असे निकाल घ्यायची गरज आहे. आणि असे निकाल घ्यायचे असते तर मोदी साहेबांच्याकडे हे होणार नाही. मोदी साहेब बोलायला हुशार आहे, कुठे भाषण करण्याला हुशार आहे, पण असे निकाल घ्यायचा म्हणल्याच्या नंतर त्यांची हुशारी दिसत नाही. म्हणजे गमतीचं दिसतं. एक दिवशी त्यांनी सांगितलं की आले बारामतीला आणि भाषण केलं. शरद पवारांचं अंगठीचं रोज धरून मी राजकारणी होतो. मी घालून गेलो, देशाचा प्रधानमंत्री माझं मत धरून राजकारण करतो आणि त्यांचं राजकारण हे त्या शेतकऱ्याच्या विरोध आहे. तुझ्या लोक मला काय म्हणतील? मी त्यांना हात जोडले, माझा तेवढा हात ठेवा, माझ्या मुलाला हात ठेवू नका. आमचं मत धरून थोडी राजकारण करून शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त होत असेल तर राम राम तुम्हाला, हे आम्हाला फासणार आहे. आणि आज या देशामध्ये केंद्र सरकारची सत्ता ज्यांच्या हातावर आहे त्या सगळ्या सत्तेचा उपयोग तरुण बेकार असेल, महिला भगिनी असेल, काळ्या ऐशी इमान दाखवणारा शेतकरी असेल, उद्योगधंद्यामध्ये काम करणारा कामगार असेल, त्याच्यासाठी ही सत्ता जास्त आहे. आणि त्यामुळं आज या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज 3 लाख रुपयेपर्यंत आपण माफ केलं पाहिजे. हा निकाल आम्ही घेऊ इच्छितो. हा निकाल कधी आम्हाला घेता येईल? ज्या वेळेला राहुल होते आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांना मोठ्या मतांनी तुम्ही विजय कराल, त्याच वेळेला हा अधिकार आम्हाला लोकांच्या हातात आहे. तिसरा मुद्दा केला. आज तरुणाच्या हाताला काम नाही. मुलं शिकतात, कॉलेजमध्ये जातात, तिथे शिकतात, आई वडील काही करून त्याचे शिक्षण पूर्ण करतात आणि नोकरीचा फटका नाही. आणि त्याच्यामुळे एक प्रकारची नैराश्य त्या ठिकाणी आली. आज या तरुणांची मैदानी घालायची असतील तर त्यांना काहीतरी उद्योग करायला मदत दिली पाहिजे. आणि उद्योग करायचा असेल तर तो एका दिवसात होत नाही. आणि म्हणून आम्ही असा निकाल घेऊ इच्छितो. जो तरुण बेकार असेल, ज्याला नोकरी नसेल, अशा तरुणाला महिन्याला 4,000 रुपयाची मदत द्यायची आणि हळूहळू त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं. पण हे कधी करता येईल? राहुल गांधी यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सुशोषण दिली त्यावेळी त्या ठिकाणी आणि शेअरची गोष्टी ती कुटुंबामध्ये आणि त्याला याच्या कारणानं माणूस आजारी पडतं, डॉक्टरकडे जावं लागतं, डॉक्टरकडे जावं लागतं. काही विचारते का? त्याला दुसरी वाणी असं एखादी व्यक्ती घरात हे आजारी पडल्याच्या नंतर डॉक्टर सोडून देणं अवघड असते. आणि त्यासाठी
आजारी व्यक्ती घडत असेल त्याचा 25 लाख पर्यंतचा विमा हा औषधाचा निकाल घेऊन त्याला औषधं मोफत कशी मिळतील याची खबरदारी घ्यायची हाही निर्णय आम्ही घेऊ इच्छितो. हे सगळे निर्णय तुमच्या हिताचे, हे सगळे निर्णय महाराष्ट्राचा चेहरा बदलायचे. पण हा चेहरा बदलायचा असेल तर हे निर्णय घ्यायची ताकद अधिकार तुम्ही महाविकास आघाडीकडे दिले पाहिजे. आणि उद्धव ठाकरे असतील, आमचे बाकीचे सहकारी असतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून आज हे सत्ता उदय करायचा आहे. ते करण्याच्यासाठी तुम्हाला लोकांची साथ आली. काही काउन्सिलर होते, आम्ही तुम्हाला सांगितलं त्यांना तरी नियोजन द्या. ते नियोजन आले. काही दिवस उद्धव ठाकरेंच्यावर होते, नंतर त्यांनी साथ सोडली आणि भाजपवाल्यांच्या फलकीत गेले. आणि आता सांगतात ते काय आधी सांगत होते की विकास आम्हाला करायचा आहे, त्या विकासासाठी आम्ही हे करतो. लोकांना हे फसलं नाही. आता सांगायला काय लागेल. भुजबळ नावाचे मंत्री त्यांनी फरक सांगितलं की आम्ही गेलो का तर आमची चौकशी चालू होत होती, ईडीची चौकशी होती, इन्कमटॅक्सची चौकशी होती, आणखी पदाच्या चौकशा होत्या. मला तुरुंगात टाकलं होतं. पुन्हा एकदा तुरुंगात जायचं नसेल तर मोदींच्या दारात जाणं आणि त्यांना सलाम करणं ह्याच पर्याय आमच्यासमोर राहिला आहे. आणि म्हणून आम्ही विकास काही नाही, मोदींचा भाषण सुटका करण्यासाठी हा निकाल आम्ही घेतला. एक प्रकारे राष्ट्रवादीचं दर्शन आमच्या या सगळ्या सरकारी मिळलं. आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे. महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे. महाराष्ट्र हा सावित्रीबाई आंबेडकरांचं राज्य आणि कष्टकऱ्यांचा आहे. तो महाराष्ट्र आणि राष्ट्रवादीच्या हातात जाऊन देणार नाही, स्वाभिमानाची तडजोड होऊन देणार नाही. आणि या महाराष्ट्राची प्रतिष्ठा ठेवून सर्व देशामध्ये सामान्याने मराठी माणूस कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो, प्रश्न सोडू शकतो, इतिहास निर्माण करू शकतो. ही स्थिती आपल्याला तयार करायची आहे आणि त्यासाठी तुमची साथ हवी आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी